अलीकडच्या काळात देशात अनेक मोठी आंदोलनं झाली. नीट परीक्षा घोटाळा आणि पेपर फुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्यासारख्या नेतृत्वाने तरुणांना एकत्र केलं, विद्यार्थ्यांची ताकद दाखवून दिली आणि सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं. परंतु या सगळ्या आंदोलनांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे माध्यमांची भूमिका. 2014 नंतर देशभरातील कथित मुख्य प्रवाहातील मीडिया आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक टीव्ही चॅनल्सवर सातत्याने आरोप होत आहेत की ते सरकारच्या बाजूने झुकलेले आहेत. मग ते नीट परीक्षांचे विद्यार्थ्यांचे आंदोलन असो, वर्षभर चाललेले ऐतिहासिक शेतकरी आंदोलन असो किंवा इतर कोणताही जन आक्रोश असो, सुरुवातीला या आंदोलनांकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं, आंदोलकांची दखल घ्यायची नाही. आंदोलन वाढलं की मग त्याला देशविरोधी, तुकडे तुकडे गँग, उपद्रवी किंवा परदेशी फंड असं लेबल लावून बदनाम करायचं. असा एक ठोकळेबाज पॅटर्न गेल्या अनेक वर्षात पाहायला मिळाला. याचा परिणाम असा झाला की आज लोकांच्या मनात या मीडियाबद्दल तीव्र राग निर्माण झालाय. आंदोलनाच्या ठिकाणी पत्रकारांना विरोध होतोय, लोक टीव्ही चॅनल्सवर बहिष्कार टाकत आहेत. परंतु जर जनतेने टीव्ही चॅनल्सकडे पाठ फिरवली आहे, जर लोक या न्यूज चॅनलचा तिरस्कार करत आहेत, मग तरीही या इलेक्ट्रॉनिक चॅनल्सचा टीआरपी अर्थात टार्गेट रेटिंग पॉइंट कसा वाढतो? हे टीव्ही चॅनल्स नक्की कोण पाहतं? काय फक्त एका विशिष्ट राजकीय विचारधारेचेच लोक हे चॅनल्स बघतात, की टीआरपीचे आकडे हे खरंच लोकांच्या आवडीनिवडी दाखवतात, की यामागे टीआरपीचं एक मोठं मॅनिप्युलेशन आणि जाहिरातींचा अब्जावधी रुपयांचा खेळ चालतो? आज आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा हाच संपूर्ण काळा पांढरा खेळ, टीआरपीचं गणित आणि त्यामागचं वास्तव अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की जनतेचा मीडियावरचा विश्वास का उडत चाललाय किंवा का उडालाय. नीट आंदोलनाचं उदाहरण ताजं आहे. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलं होतं, पेपर फुटल्याचे पुरावे समोर येत होते. परंतु सुरुवातीला कथित मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनल्सवर काय चाललं होतं, तर भलतेच राजकीय वाद, राजकीय समीकरण, जातीय समीकरण आणि सरकारचं कौतुक. जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले, कॉक्रोच जनता पार्टी सारख्या संघटना, सोनम वांगचुक यांच्यासारख्या विचारवंतांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला किंवा त्यांनी थेट आंदोलनात सहभाग घेतला, तेव्हा कुठे मीडियाला याची अपरिहार्य दखल घ्यावी लागली. परंतु दखल घेतल्यानंतरही वृत्तवाहिन्यांचा सूर काय होता, तर आंदोलनामागे कुणाचा हात आहे, आंदोलनामुळे देशाचं कसं नुकसान होत आहे, हेच चित्र आपण वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनातही पाहिलं. शेतकऱ्यांना खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हणून हिणवलं गेलं. 2014 नंतरच्या मीडियाचा पॅटर्न जर तुम्ही नीट पाहिला तर तो मुख्यत्वे 3 टप्प्यात काम करतो. पहिला टप्पा येतो दुर्लक्ष करण्याचा, अर्थात संपूर्ण ब्लॅकआउट. सरकार विरोधी किंवा प्रशासनाच्या विरोधातील कोणतीही बातमी किंवा आंदोलन सुरुवातीला टीव्ही स्क्रीनवरून गायब करायचे. दुसरा टप्पा बदनामी. जर आंदोलन दाबणं शक्य नसेल तर आंदोलकांना देशद्रोही, विघातक शक्ती असं ठरवून जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल विष पेरायचं. आणि तिसरा टप्पा येतो डिस्ट्रॅक्शन. मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हिंदू मुस्लिम वाद, आंतरराष्ट्रीय षडयंत्र किंवा एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याच्या केसचा 24 तास तमाशा करायचा. या 3 टप्प्यांमुळे सामान्य नागरिकाचा, विद्यार्थ्यांचा आणि शेतकऱ्यांचा मुख्य प्रवाहातील टीव्ही मीडियावरून पूर्णपणे विश्वास उडाला आहे. याचा आणखीन एक पुरावा म्हणजे सोशल मीडियावरील लोकांचा वाढता विश्वास. जर मुख्य प्रवाहातील कथित मीडिया जनतेच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत असता, तर आज युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांवरील स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्यांना इतका मोठा प्रतिसाद कधीच मिळाला नसता. जर लोक टीव्ही पाहणं सोडत आहेत, तर मग टीव्ही चॅनलचा टीआरपी कसा वाढतोय? हा खेळ समजून घेण्यासाठी आधी टीआरपी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. टीआरपी म्हणजे सोप्या भाषेत कोणतं टीव्ही चॅनल्स किती वेळ आणि किती लोक बघत आहेत याचं मोजमाप. आपल्याला वाटतं की आपल्या घरातील टीव्हीच्या रिमोटचं बटन आपण दाबलं आणि एखादं चॅनल लावलं की लगेच त्याची नोंद कुठेतरी कम्प्युटरमध्ये होते आणि टीआरपी वाढतो. परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. भारतात 140 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. देशात सुमारे 20 ते 22 कोटी कुटुंबांकडे टीव्ही आहे. मग या कोट्यवधी टीव्हीचा टीआरपी कसा मोजला जातो हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेलच. भारतात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल, ज्याला बार्क म्हटलं जातं, ही संस्था आहे आणि ती टीआरपी मोजण्याचं काम करते. बार्क काय करतं
तर देशभरातल्या 22 कोटी टीव्ही असलेल्या घरांपैकी अंदाजे 45 ते 50,000 कुटुंबांच्या घरी एक विशेष डिव्हाइस बसवलं जातं. या डिव्हाइसला म्हणतात पीपल मीटर. 140 कोटींचा देश आणि लोकांची पसंती ठरवणारे मीटर हे फक्त 40 ते 45,000. या निवडक 50,000 घरांमध्ये राहणारे लोक दिवसातून कोणता चॅनल किती वेळ बघतात याची माहिती या पीपल मीटरद्वारे बार्कच्या सर्व्हरला जाते. आणि या काही हजार घरांच्या डेटावरून संपूर्ण देशात 140 कोटी लोक काय बघत आहेत याचा अंदाज बांधला जातो आणि टीआरपीचे आकडे जाहीर केले जातात. याचा सरळ अर्थ काय? जर तुम्ही तुमच्या घरात दिवस रात्र एखादं न्यूज चॅनल बघत असाल किंवा ते पूर्णपणे बंद करून युट्यूब बघत असाल आणि तुमच्या घरी जर पीपल मीटर नसेल तर तुमच्या टीव्ही पाहण्याने किंवा न पाहण्याने टीआरपीला 1% फरक पडत नाही. आता तुम्हाला ही टीआरपीची प्रणाली समजली. देशात 50,000 पीपल मीटर आहेत. इथेच सुरू होतो टीआरपीचा भ्रष्टाचार आणि छेडछाड. आता विचार करा, एका मोठ्या शहरात किंवा राज्यात अवघे काहीशे किंवा काही हजार पीपल मीटर असतात. जर एखाद्या न्यूज चॅनलला आपला टीआरपी वाढवायचा असेल तर त्यांना देशभरातील 140 कोटी लोकांना आकर्षित करण्याची गरजच नाही. त्यांना काय करायचं आहे तर ज्या 50,000 घरांमध्ये पीपल मीटर बसवले आहेत त्यापैकी काही हजार घरांपर्यंत पोहोचायचं आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेला टीआरपी स्कॅम आठवतोय का? त्या तपासात काय समोर आलं होतं तर ज्या घरी पीपल मीटर बसवले होते अशा कुटुंबांना महिन्याला 400 ते 500 रुपये देऊन ठराविक न्यूज चॅनल्स दिवसभर चालू ठेवण्यास सांगितलं जायचं. लोक घरी नसले तरी टीव्ही चालूच असायचा. दुसरं असं की तुम्ही जेव्हा टीव्ही सेटअप बॉक्स सुरू करता तेव्हा सर्वात पहिलं जे चॅनल आपोआप लॉन्च होतं त्याला लँडिंग पेज म्हणतात. चॅनल्सवाले केबल आणि डीटीएच ऑपरेटर्सना कोट्यवधी रुपये देऊन स्वतःला लँडिंग पेजवर ठेवतात. तुम्ही टीव्ही सुरू केला आणि चॅनल बदलण्यापूर्वी 5 सेकंद जरी ते थांबलं तरी पीपल मीटर मध्ये त्याची नोंद ट्रॅफिक म्हणून होते. बार्कच्या गोपनीय प्रणालीतून कोणत्या भागात पीपल मीटर आहेत याची माहिती गुप्तपणे लीक केली जायची आणि तिथल्या मीटरवर प्रभाव टाकला जायचा. म्हणजेच ज्या टीआरपीच्या आधारावरती चॅनल्स असा दावा करतात की आम्ही देशात नंबर 1 आहोत, तो टीआरपी बहुतांश वेळा हा वास्तविक लोकभावनेचे प्रतिनिधित्व करतच नाही. तो मॅनिप्युलेटेड असू शकतो. या तपासानंतर ज्या मोठ्या चॅनलचं नाव या प्रकरणात समोर आलं होतं त्यांनी मुंबई हायकोर्टात खटला दाखल केला. तोपर्यंत राज्यात राजकीय उलथापालथ होऊन पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वातलं सरकार आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सादर केलेले टीआरपी स्कॅमचे पुरावे हे अर्धवट असल्याचं सांगत 2024 मध्ये त्या चॅनलला कोर्टाकडून क्लीन चिट दिली गेली. आता दुसरा महत्वाचा प्रश्न, काय खरोखरच कोणीच न्यूज चॅनल बघत नाही का की एका विशिष्ट विचारधारेचेच लोक चॅनल्स बघतात? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला ऑडियन्स डेमोग्राफिक्स समजून घ्यावी लागेल. आताची तरुण पिढी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग आता माहितीसाठी केवळ टीव्हीवर अवलंबून नाही. ते युट्यूब, एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर, डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडियावरून बातम्या मिळवतात, माहिती मिळवत असतात. हे लोक ऍक्टिव्ह विचार करणारे आहेत, त्यामुळे ते टीव्हीवरील सनसनाटीला कंटाळलेले आहेत. दुसरीकडे देशात असा एक मोठा वर्ग आहे जो पॅसिव्ह व्ह्यूअर आहे. उदाहरणार्थ घरातील ज्येष्ठ नागरिक, दुकानांमध्ये किंवा हॉटेल्समध्ये दिवसभर बॅकग्राऊंडला चालू असणारे टीव्ही. इथे चॅनल चालू असतात परंतु लोक ते जाणीवपूर्वक विश्लेषणासाठी बघत नसतात. टीव्ही चॅनल्सनी गेल्या 10 वर्षात एक खूप मोठी हुशारी केली आहे. त्यांनी बातम्यांना मनोरंजन आणि द्वेष यामध्ये बदलले. एका विशिष्ट राजकीय विचाराचे किंवा पक्षाचे पाठीराखेच हे चॅनल्स खूप आवडीने बघतात, कारण या चॅनल्सवर त्यांच्या राजकीय अजेंड्याला खतपाणी घातलं जातं. टीव्हीवर दिवस रात्र चालणारा हिंदू मुस्लिम वाद, पाकिस्तान, मंदिर, मस्जिद या विषयांवर होणारा आरडाओरडा एका ठराविक प्रेक्षक वर्गाला ऍडिक्शन सारखा गुंतवून ठेवतो. टीव्ही न्यूज आता बातमी देत नाही तर ती भीती आणि खळबळ विकते. जाणून घ्या आज रात्री काय होणार, न्यूक्लिअर युद्धाचा धोका, अशा भडक हेडलाईन्स देऊन लोकांच्या कुतूहलाचा वापर केला जातो. आता या सगळ्या मागचं मुख्य कारण समजून घ्या, ते म्हणजे बिझनेस मॉडेल. टीव्ही चॅनल्स हे काही समाजसेवा करण्यासाठी चालवले जात नाहीत. तो एक अब्जावधी रुपयांचा कॉर्पोरेट धंदा आहे. एका न्यूज चॅनलला चालवण्यासाठी दरमहा कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो. अँकर्सचे पगार, सॅटेलाइट बँडविड्थ, केबल डिस्ट्रीब्युशन फी, रिपोर्टर्सचे पगार इत्यादी. हा पैसा येतो कुठून तर जाहिरातींमधून. आणि कॉर्पोरेट कंपन्या जाहिराती कुठे देतात? ज्या चॅनलचा टीआरपी जास्त असतो तिथेच.
अशातच एक दुष्टचक्र विशियस सायकल तयार होते. चॅनलला टीआरपी हवा असतो आणि टीआरपी मिळाला की जाहिराती मिळतात. टीआरपी मिळवण्यासाठी त्यांना सत्य, गंभीर मुद्दे, नीट आंदोलन, बेरोजगारी यांसारखे विषय दाखवून चालत नाही. कारण गंभीर विषयामध्ये आरडाओरडा नसतो. त्यामुळे ते दाखवतात धार्मिक वाद, राजकीय चिकलफेक, अंधश्रद्धा आणि सनसनाटी डिबेट्स. या सनसनाटीमुळे टीआरपी वाढतो, जाहिरातदार पैसे देतात आणि हेच चक्र पुन्हा पुन्हा चालवलं जातं. या सगळ्यात सरकारी जाहिराती हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती टीव्ही चॅनल्सला देतात. ज्या वाहिन्या सरकारला प्रश्न विचारणार नाहीत आणि सरकारच्या धोरणांचा प्रचार करतील त्यांना या जाहिरातींचा मोठा हिस्सा मिळतो. त्यामुळे निष्पक्ष पत्रकारिता करण्यापेक्षा सरकारच्या बाजूने झुकणं हे चॅनलसाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरतं. शेवटी मुद्दा असा येतो की जर जनतेने मुख्य प्रवाहातील टीव्ही मीडियाकडे पाठ फिरवली असेल तर आता पर्याय काय? आज नीट आंदोलनासारख्या प्रकरणात जर विद्यार्थ्यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवला असेल तर त्याचं श्रेय टीव्ही चॅनल्सला नाही. टीव्ही चॅनलचा टीआरपी हा प्रत्यक्ष जनतेचा कौल नसून तो एका अपूर्ण आणि सदोष यंत्रणेचा, मॅनिप्युलेशनचा आणि कॉर्पोरेट गणिताचा भाग बनलाय. एक प्रेक्षक म्हणून आपण सजग झालंच पाहिजे.